हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.2 ला सुरुवात केली होती. एक्सरसाइज नंबर 1.2 त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आपण टोटली कम्प्लिटली सॉल्व केलेला होता. ठीक आहे ना. त्यामधील जे रिमेनिंग एक्झाम्पल होते हे तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेले आहेत आणि हे तुम्ही पूर्णपणे सॉल्व केलेले असतील अशी अपेक्षा करू आणि आपण क्वेश्चन नंबर 2 ला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 2. What is the question number 2? आता क्वेश्चन नंबर 2 काय? Using truth tables prove the following logical equivalence. क्वेश्चन नंबर 2 लक्षात ठेवा. Using truth table prove the following logical equivalence. ठीक है. Using truth tables prove the following logical equivalence. आपल्याला काय लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचे आहेत कशाच्या मदतीने? ट्रूथ टेबलच्या मदतीने. ठीक आहे ना. त्यासाठीचा फर्स्ट क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवायचा. क्वेश्चन काय आहे? निगेशन पी कंजंक्शन क्यू. लक्षात ठेवा. negation P conjunction Q is equal to equivalence to P disjunction Q ब्रॅकेट मध्ये P disjunction Q conjunction negation P. ठीक आहे. आता आपल्याला हे इक्विव्हॅलन्स दाखवायचं किंवा हे प्रूव्ह करायचं आहे की दोन्ही जे स्टेटमेंट पॅटर्न आहेत ते इक्विव्हॅलन्स आहेत. आता दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलन्स कधी राहणार? जर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आल्या तर ते गिवन स्टेटमेंट पॅटर्न काय राहणार आहेत? इक्विव्हॅलन्स राहणार आहेत. बरोबर आहे. आता सर्वात पहिले आयडेंटिफाय करायचं की हे जे आपल्याला इक्विव्हॅलन्स दिलेलं आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स त्यामध्ये एकूण स्टेटमेंट लेटर्स किंवा स्टेटमेंट लॉजिकल स्टेटमेंट किती आहेत ते आपल्याला बघायचं आहे. बरोबर आहे ना. मग किती आहेत? पी आणि क्यू म्हणजे दोनच आहेत. पी क्यू. निगेटिव्ह कोणाचं आहे सांगा? निगेशन कोणाचे? निगेशन पी म्हणजे फक्त पी चं निगेशन दिलेलं आहे. निगेशन पी म्हणजे काय? पी चं निगेशन दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय करायचे? ब्रॅकेट तयार करायचे दोन्ही साईडचे. बरोबर आहे. आधी ही साईड तयार करू. लेफ्ट हँड साईड निगेशन पी कंजंक्शन क्यू. बरोबर. आता काय करायचे? राईट हँड साईड तयार करायची. राईट हँड साईड तयार करताना सर्वात पहिले ब्रॅकेट पी डिसजंक्शन क्यू नंतर याला कंजंक्शन निगेशन पी डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन पी. बरोबर. आता काय करायचे? या कॉलमला नंबरिंग करायचे. हा फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ नंबरचा कॉलम, फिफ्थ आणि नंतर हा कितवा राहणार आहे? 6. लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करताना आपण काय करणार? कॉलमला नंबरिंग करणार आहे. ठीक आहे. आता पी साठीच्या ट्रूथ व्हॅल्यू काय काय आहेत? टी टी एफ एफ. क्यू साठीच्या टी एफ टी एफ. निगेशन पी साठीच्या याचा ट्रूचा फॉल्स करायचा आहे. फॉल्स काय करायचं आहे? ट्रू. आता निगेशन पी आणि क्यू या दोघांमध्ये कंजंक्शन टी एफ एफ आहे ना, एफ 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 आहे ना, टी 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 आहे ना, एफ टी काय राहणार? एफ राहणार आहे. बरोबर. आता त्याच्यानंतर पी आणि क्यू मध्ये डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन मध्ये एक जरी टी असेल तर येणार आन्सर ट्रू असतं. ट्रू दॅट इज ट्रू. ट्रू फॉल्स दॅट इज ट्रू. फॉल्स ट्रू फॉल्स एफ राहणार आहे. आता याला काय करायचंय? पी सोबत काय करायचं? कंजंक्शन पी सोबत एफ टी काय येणार? एफ टी एफ टी 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 एफ एफ. आता याच्यावरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल. पहा हा कॉलम नंबर 4. बरोबर. ही साइड ही स्टेटमेंट पॅटर्न कुठे आहे? कॉलम नंबर 4 मध्ये. आणि हे स्टेटमेंट पॅटर्न कुठे आहे? कॉलम नंबर 6 मध्ये. आता फ्रॉम कॉलम नंबर 4 अँड 6 फ्रॉम कॉलम नंबर 4 फ्रॉम कॉलम नंबर 4 and 6 4 आणि 6 वरून पहा
याचा हा कॉलम 4 चा त्याचे ट्रूथ व्हॅल्यू एफ एफ टी एफ आणि 6 चा ट्रूथ व्हॅल्यू एफ एफ टी एफ सेम आहेत ना. फ्रॉम कॉलम नंबर 4 and 6 we can say that negation P conjunction Q is equivalent to P disjunction Q conjunction negation. आलं लक्षात? सिंपल आहे, सोपा आहे. त्याच्यानंतर सेकंड. आता सेकंड एक्झाम्पल पहा, व्यवस्थित लक्ष द्यायचं. सिंपल आहे. निगेशन ऑफ इन ब्रॅकेट P disjunction Q. निगेशन ऑफ इन ब्रॅकेट P disjunction Q नंतर disjunction निगेशन ऑफ P conjunction Q. निगेशन ऑफ P conjunction Q बरोबर. निगेशन ऑफ P disjunction Q disjunction निगेशन ऑफ P conjunction Q बरोबर इज इक्वल टू निगेशन ऑफ P. ठीक आहे. आता पहा स्टेटमेंट लेटर्स किती आहेत? 2 P Q बरोबर आहे. त्याच्यानंतर निगेशन कोणाचं आहे? P चं, म्हणून निगेशन ऑफ P. पहिला ब्रॅकेट बनवायचा आहे हा P डिसजंक्शन Q बरोबर. P डिसजंक्शन Q पहिला ब्रॅकेट बनवला. त्याचं निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q नंतर त्याला याच्यासोबत म्हणजे हा कोणता आहे? निगेशन ऑफ P कंजंक्शन Q. ह्या दोघांचं पुन्हा काय करायचं आहे? डिसजंक्शन. निगेशन ऑफ P डिसजंक्शन Q डिसजंक्शन निगेशन ऑफ P कंजंक्शन Q बरोबर. मग याला नंबरिंग करायचं 1 2 3 4 5 6 7 बराबर. टी टी एफ एफ टी एफ टी एफ बरोबर. निगेशन ऑफ P P चं निगेशन एफ एफ टी टी. आता P आणि Q मध्ये डिसजंक्शन टी टी चं टी टी एफ चं टी एफ टी चं टी एफ एफ चं एफ. आता याचं पुन्हा काय करायचं आहे? निगेशन करायचं. टी चं एफ टी चं एफ टी चं एफ एफ चं टी. पुन्हा निगेशन P आणि Q मध्ये डिसजंक्शन आहे. टी एफ चं एफ 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 चं एफ टी चं टी टी चं टी एफ टी चं एफ बरोबर. डिसजंक्शन. आता या दोघांमध्ये पुन्हा कंजंक्शन एफ एफ चं एफ 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 चं एफ एफ टी चं टी टी एफ चं टी. आता कॉलम नंबर किती? हा कुठे आहे? 7 मध्ये आणि हा कुठे आहे? 3 मध्ये. 3 आणि 7 सारखेच आहेत का? चेक करा. फ्रॉम कॉलम नंबर 3 फ्रॉम कॉलम नंबर 3 and 7 I can write it as negation of P disjunction Q disjunction negation of P conjunction Q is equal to negation of P. राईट. सोपा आहे, खूप सोपा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे कॉलम तयार करायचे, इक्विव्हॅलन्स तुम्ही दाखवू शकता. सोपं आहे खूप. आणखीन याच्या बेसिसवरती भरपूर एक्झाम्पल आहेत, आपल्याला आणखीन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे ना. व्यवस्थित लिहून घ्यायचं. एकही ट्रूथ टेबल एकही ट्रूथ व्हॅल्यू चुकली नाही पाहिजे. जर ट्रूथ व्हॅल्यू जर चुकली तर पूर्ण ट्रूथ टेबल खराब होऊन म्हणजेच थोडक्यात चुकून जाईल. ठीक आहे ना. ओके. आता त्याच्यानंतर मी काय करतो? 4 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. ते थोडं मोठं आहे. ठीक आहे ना. 4 नंबरचं कारण सर्व एक्झाम्पल घेणं शक्य नाहीये. आपण पॉसिबल असे एक्झाम्पल घेतोय. P implies Q implies P. P implies Q implies P. P implies Q implies P is equal to negation of P implies P implies Q.
P implies Q implies P, निगेशन ऑफ P implies Q. ठीक आहे. आता पहा दोन स्टेटमेंट लेटर्स आहेत P Q, निगेशन P चा आहे, निगेशन ऑफ P. पहिला ब्रॅकेट बनवा, Q implies P, नंतर त्याला P ने इम्प्लाइज करा, P implies Q implies P, बरोबर. नंतर हा पहिला ब्रॅकेट बनवायचा आहे, P implies Q, नंतर त्याला निगेशन P implies Q ने इम्प्लाइज करायचं आहे, बरोबर. नंबरिंग करा 1 2 3 4 5 6 7, बरोबर. P साठीचे ट्रूथ व्हॅल्यू T T F F, Q साठीच्या T F T F, निगेशन P F F T T, Q implies P, Q ने P ला इम्प्लाइज करा, डायरेक्शन अशी पाहिजे, बरोबर. T T T F T T T F, that is F F F, बरोबर. आता या ब्रॅकेटला P ने इम्प्लाइज करायचं, या ब्रॅकेटला P ने T T T T T T F F T F T, बरोबर. आता P ने Q ला इम्प्लाइज करायचं, ते तर माहितीच आहे प्रत्येकाला. T T F च F F T च T F F च T. आता निगेशन P ने याला इम्प्लाइज करायचे, F T च T F T च T T T च T T T च. चेक करा, हा कुठे कॉलम नंबर 5 मध्ये आणि हा कुठे कॉलम नंबर 7 मध्ये. कॉलम 5 आणि 7 चेक करा. फ्रॉम कॉलम नंबर 5 and 7. आता 5 and 7 मध्ये पहा, P implies Q implies P is equal to negation of P implies Q. Is it right? सिंपल आहे. आता 4 नंबरचं सॉल्व केलं, त्याच्यानंतर आणखीन मी 7 नंबरचं सॉल्व करतो. 6 नंबरचं पण आहे तसंच, पण 7 नंबरचं करतो कारण ते मोठं आहे. ठीक आहे. 6 आणि 7 नियर अबाउट सारखंच आहे. 7 नंबरचं करतो. ठीक आहे. याला रब करावं लागेल 7 नंबरचं सॉल्व करण्यासाठी. मग त्याच्या आधी आपण बरं 7 नंबरचं सॉल्व करू, नंतर मग बाकीचे सॉल्व करू एक 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 एक, बरोबर आहे. सिंपल एक्झाम्पल आहेत, काय अवघड नाहीये, फक्त व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही. 7 नंबर, व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 7? P implies Q conjunction R. P implies Q conjunction R is equal to P implies Q conjunction R is equal to P conjunction Q ब्रॅकेट. आता पहा नेक्स्ट, सिम्बॉल कोणताच दिलेला नाही, डायरेक्टली काय P implies R. ते या ठिकाणी सिम्बॉल नाहीये कोणताच, बरोबर. मग आपण लॉजिकली इक्विव्हॅलन्स करू शकत नाही, बरोबर. कंप्लीट पाहिजे, म्हणजे हा जो गिवन प्रॉब्लेम आहे तो चुकीचा दिलेला आहे, क्वेश्चन नंबर 7, बरोबर. जर या ठिकाणी तुम्हाला सिम्बॉल टाकून दिला, एक तर अँड ऑर इम्प्लाइज कोणताही, तरच हे आपण सॉल्व्ह करू शकतो, बरोबर. मग त्यापेक्षा आपण 6 नंबर कडे वळू. सिंपल आहे 6 नंबरचं पण. पहा सेम आहे, P implies Q conjunction R is equal to काय येणार आहे, P implies Q conjunction P implies R. P implies Q conjunction P implies R. पहा आधी चेक करायचा. P implies Q conjunction R is equal to P implies Q conjunction P implies R. ठीक आहे. सॉल्व करायचं. किती आहेत लॉजिकली लेटर्स, स्टेटमेंट लेटर्स किती आहेत? 3.
पी क्यू आणि आर. बरोबर. सर्वात पहिले हा ब्रॅकेट बनवायचा क्यू कंजंक्शन आर चा, नंतर पी ने इम्प्लाइज करायचं पी इम्प्लाइज क्यू कंजंक्शन आर, नंतर हा बनवायचा पी इम्प्लाइज क्यू, नंतर हा ब्रॅकेट बनवायचा पी इम्प्लाइज आर. बरोबर. दोघांमध्ये आता सर्वात पहिले हा तर झाला, या दोघांमध्ये काय कंजंक्शन पी इम्प्लाइज क्यू कंजंक्शन पी इम्प्लाइज आर. बरोबर. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8. ठीक आहे. पी साठीचा ट्रूथ व्हॅल्यू टी 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 एफ 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 एफ, 4T 4F. क्यू साठीचा टी टी एफ एफ टी टी एफ एफ. आर साठी टी एफ टी एफ टी एफ टी एफ. क्यू आणि आर या दोघांमध्ये कंजंक्शन आहे टी एफ 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 टी एफ एफ एफ. त्याला पी ने इम्प्लाइज करायचे टी टी च टी टी एफ च एफ टी एफ च एफ पुन्हा टी एफ च एफ एफ टी च टी. आता सर्व सर्व काय राहणार आहे टी राहणार. ठीक आहे. पी ने क्यू ला इम्प्लाइज करायचे टी टी च टी 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 च टी टी एफ च टी टी एफ च एफ टी एफ च एफ एफ टी च टी, बाकी सर्व टी राहणार. 4T एफ नंतर एफ टी टी. ओके. पी ने आर ला इम्प्लाइज करायचे टी टी च टी टी एफ च एफ टी टी च टी टी एफ च एफ पुन्हा टी 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 टी. बरोबर. त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये कंजंक्शन टी एफ 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 टी 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 टी. बरोबर. आता इथे चेक करा कॉलम नंबर 5 आणि कॉलम नंबर 8. टी 3F टी 3F नंतर टोटल टी टोटल टी. बरोबर आहे. मग आपण काय म्हणणार फ्रॉम कॉलम नंबर कोणता 5 and 8 P implies Q conjunction R is equal to P implies Q conjunction P implies R. ओके. 7 नंबरचं फक्त इथं सिम्बॉल न दिल्यामुळे चुकीचं आहे. बरोबर. जेव्हा आणखीन ते व्यवस्थित केलं जाईल किंवा जेव्हा आपला रेग्युलर क्लास सुरू होईल तेव्हा आपण त्याला लॉजिक लावूच की काय राहणार आहे त्या ठिकाणी सिम्बॉल. ठीक आहे ना. इथपर्यंत आलं सर्वांना. सोपे आहे. कॉलम तयार करणं आणि इक्विव्हॅलन्स दाखवणं खूप सोपं आहे. परीक्षेसाठी हे 3 मार्काला 100% विचारलं जातं. किती 3 मार्कासाठी. ठीक आहे ना. त्यामुळे व्यवस्थित बघायचं आहे कोणतं कसं दिलेलं आहे काय नाही, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता मी 9 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. 9 नंबरचं इन ब्रॅकेट negation of in bracket negation of p conjunction p disjunction q negation of p disjunction q disjunction p disjunction q is equal to कंजंक्शन आर इज इक्वल टू आर इज इक्वल टू काय येणार आहे आर. सिंपल आहे. 3 आहेत स्टेटमेंट पी क्यू आर. पहिला ब्रॅकेट बनवायचे पी डिसजंक्शन क्यू, त्याला निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू. हा पण तयार झाला. दोघांमध्ये काय पाहिजे डिसजंक्शनच. negation of P disjunction Q disjunction P disjunction Q
पुन्हा या ब्रॅकेटला निगेशन ऑफ पी डिजंक्शन क्यू डिजंक्शन पी डिजंक्शन क्यू. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन. पी साठीचा ट्रूथ व्हॅल्यू टी 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 एफ 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 टी टी एफ एफ टी टी एफ एफ आर टी एफ टी एफ टी एफ टी एफ. त्या दोघांमध्ये काय करायचं आहे? पी डिजंक्शन क्यू. टीटीचं टी, टीटीचं टी, टी एफचं टी, टी एफचं टी, टी एफचं टी, टी एफ टीचं टी, हे दोन्ही एफ. त्याचं निगेशन करायचं. एफ 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 टी टी. बरोबर आहे. आता ह्या दोघांमध्ये डिजंक्शन आहे. टी 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 टी. आता हे सर्व काय होणार आहे? टी. बरोबर. आणखी नाही. 4T 4F. बरोबर. याला काय केलेलं आहे? कंजंक्शन आर आहे. याला कंजंक्शन आर घ्यायचं आहे. टीटीचं टी, एफ टीचं एफ, टीटीचं टी, एफ टीचं एफ, टी एफचं सॉरी टीटीचं टी, एफ टीचं एफ, नंतर टी एफ टीचं सॉरी एफ. चेक करा, व्यवस्थित चेक करायचं. टी एफ टी एफ टी एफ टी एफ. and column number 3 and from column 3 and 7 in bracket negation of P disjunction Q disjunction P disjunction Q बरोबर. कंजंक्शन R इज इक्वल टू R. ठीक आहे. सिंपल क्वेश्चन आहे. सर्व व्यवस्थित सॉल्व करायचे. तुम्ही आणखीन हे जे रिमेनिंग एक्झाम्पल आहे त्यांची आणखीन प्रॅक्टिस करायची आहे. बरोबर. याची भरपूर प्रॅक्टिस करायची. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्येही सांगितलेलं आहे की एक एक्झाम्पल मिनिमम तुम्हाला काय करायचे? 2 2 3 3 4 4 वेळेस सॉल्व करायचं आहे. तेव्हा तुम्हाला हे पूर्णपणे व्यवस्थित जमेल. ठीक आहे ना. आता हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 2. आता आपल्याला क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात करायची आहे. क्वेश्चन नंबर 3 तो तर खूप सोपा आहे. सेम कशासारखा आहे? क्वेश्चन नंबर 1 सारखा. एक्झामाइन वेदर इच ऑफ द फॉलोइंग whether each of the following examine whether each of the following statement pattern is a tautology contradiction or contingency. Examine whether each of the following statement pattern is a tautology, contradiction and contingency. लक्षात आलंच असेल. टॉटॉलॉजी म्हणजे काय? त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहेत? टी राहणार आहेत. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे त्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय राहणार आहेत? फॉल्स. आणि कंटिंजन्सी म्हणजे काय? मिक्स राहणार आहे. ठीक आहे ना. आपण सॉल्व करू. एक्झाम्पल नंबर 1 ला सुरुवात करतोय. पी कंजंक्शन क्यू इम्प्लाइज P conjunction Q implies Q conjunction P. P conjunction Q implies Q conjunction disjunction P. ओके. आता चेक करायचं व्यवस्थित. 2 स्टेटमेंट पॅटर्न 2. P conjunction Q हा
क्यू डिजंक्शन पी दोघांमध्ये इम्प्लाइज पी कंजंक्शन क्यू इम्प्लाइज क्यू डिजंक्शन पी. ठीक आहे. पहा टी टी एफ एफ टी एफ टी एफ नंतर याच्यामध्ये पी आणि क्यू मध्ये काय कंजंक्शन टी टीचं टी एफ 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 एफ. आता पुन्हा क्यू डिजंक्शन पी हे काय राहणार टी टीचं टी टी एफचं टी एफ टीचं टी एफ एफचं एफ. बरोबर आहे. आता या दोघांमध्ये काय इम्प्लाइज याने याला इम्प्लाइज करायचं टी टीचं टी एफ टीचं टी एफ टीचं टी टी एफचं टी. बरोबर. तर याच्यावरून पहा लास्ट याच्यावरून द गिवन स्टेटमेंट पॅटर्न लास्ट जो आपला स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्या ट्रूथ टेबल वर द गिवन स्टेटमेंट पॅटर्न the given statement pattern is tautology. कशावरून tautology सर्व सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय आहेत ती आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 पहा P implies Q double implies P implies Q double implies negation P disjunction Q negation P disjunction Q. ठीक आहे. पहा P Q दोन सिंपल स्टेटमेंट P implies Q बरोबर आहे. आता निगेशन P आहे निगेशन P घेतला त्यापासून निगेशन P डिजंक्शन Q आणि या दोन ब्रॅकेट मध्ये काय करायचंय डबल इम्प्लाइज P implies Q डबल इम्प्लाइज निगेशन P डिजंक्शन Q. ठीक आहे. पहा टी टी एफ एफ टी एफ टी एफ पी ने क्यूला इम्प्लाइज करायचं आहे टी टीचं टी टी एफचं एफ टी टी पीचं निगेशन एफ एफ टी टी. बरोबर. नंतर निगेशन पी आणि क्यूचं डिजंक्शन टी एफचं टी एफ एफचं एफ टी टीचं टी एफ टीचं टी. आता ह्या दोघांमध्ये डबल इम्प्लाइज टी टीचं टी एफ एफचं टी टी टीचं टी टी टीचं टी. बरोबर आहे. याच्यावरून काय म्हणणार सर चेक करा स्टेटमेंट पॅटर्नचा रिझल्ट टोटल टी आहे. द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज टोटोलॉजी. ठीक आहे. गिवन स्टेटमेंट पॅटर्न काय राहणार आहे टोटोलॉजी. यावरून आपण सांगू शकतो. सिंपल आहे खूप. बरोबर आहे. आपलं इथपर्यंत ट्रूथ टेबल बनवता येतोच. आपण फर्स्ट क्वेश्चन मध्येच व्यवस्थित शिकलो होतो. फक्त रिझल्ट बघायचा आहे रिझल्ट काय दिलेला आहे काय नाही. बरोबर आहे. जर तुम्हाला रिझल्ट समजला तर तुम्ही कोणते एक्झाम्पल सॉल्व करू शकता. बरोबर आहे ना. जर टोटल ट्रूथ व्हॅल्यू टी आले तर टोटोलॉजी जर टोटल एफ आले तर कॉन्ट्रडिक्शन आणि मिक्स आले तर कंटिन्जन्सी. ठीक आहे ना. आता मी डायरेक्टली काय करणार आहे एक्झाम्पल नंबर 9 घेतोय. ठीक आहे ना. एक्झाम्पल नंबर 9 example number 9 negation P implies Q negation P implies Q conjunction P conjunction R. बरोबर. आता चेक करा 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत P Q R. P चं निगेशन आहे निगेशन ऑफ P पहिला ब्रॅकेट निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q नंतर P कंजंक्शन R या दोघांमध्ये काय ऍड आहे निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q कंजंक्शन P कंजंक्शन R. बरोबर. पहा टी 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 टी
एफ 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 एफ, टी टी एफ एफ टी टी एफ एफ, आर साठी टी एफ टी एफ टी एफ टी एफ, निगेशन पी एफ 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 टी 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 टी, निगेशन पी ने क्यू ला इम्प्लाइज करायचं आहे एफ टी च टी, एफ टी च टी, डायरेक्शन पहा एफ टी च टी, एफ टी च टी, एफ एफ च टी, एफ एफ च टी, टी टी च टी, टी टी च टी, टी एफ च एफ, टी एफ च एफ, बरोबर. पी आणि आर मध्ये काय डिजंक्शन सॉरी कंजंक्शन, टी टी च टी, टी एफ च एफ, टी टी च टी, टी एफ च एफ, टोटल एफ. आता दोघांमध्ये काय राहणार आहे डिजंक्शन, टी टी च टी, टी एफ च एफ, टी एफ 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 एफ, बरोबर. चेक करा मिक्स आहे म्हणजे आपण काय सांगणार, द गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कंटिंजन्सी, नायदर टोटलायझिंग नॉर कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय राहणार आहे कंटिंजन्सी, मिक्स राहणार. ठीक आहे ना. अशा प्रकारे तुम्ही भरपूर एक्झाम्पल आणखीन सॉल्व्ह करणार आहेत. याच्या बेसिसवरती आणखीन सॉल्व्ह एक्झाम्पल आहेत ते सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहेत, बरोबर. आणि जर तुम्हाला हे सॉल्व्ह करताना काही अडीअडचण येत असेल तर 100% कॉन्टॅक्ट करा. आपण तुमचे टोटल जे काही शंकाने काय असतील प्रॉब्लेम्स असतील ते आपण टोटली क्लिअर करू. ठीक आहे. चांगला अभ्यास करा. हे एक्सरसाइज या ठिकाणी पूर्णपणे संपलेली आहे. ठीक आहे. व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू.